नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रवण आणि आज तुमचं ॲडव्होकेट प्रमिला शिंदे चॅनलमध्ये स्वागत आहे. आजची ऑर्डर सोपी होती. व्हेज थाली आणि भजी बटाट्याची होती आणि आज बनवण्यामध्ये पण मजा आली आणि व्हिडिओ काढण्यामध्ये पण मजा आली. कारण बटाटे भजी बनवण्यामध्ये पण खूप सुपर्ब दिसते आणि खाण्यामध्ये पण. तर तुम्ही रेसिपी पूर्ण दाखवली आहे मी व्हिडिओमध्ये, तर ती पण बघा. आधी आपण सगळं पॅकिंगचं काढूया आणि पॅकिंग झाल्यानंतर किचनमध्ये जाऊया. किचनमध्ये आज माहोल म्हणजे असा कूल होता, कारण आज ऑर्डर मीडियम झाल्या. म्हणजे कधी कधी ऑर्डर खूप होतं आणि कधी कधी होतच नाही असं, कारण ऑब्व्हियसली बिझनेस आहे, कधी चालतो कधी नाही चालत, असंच होत जातं. तर आज माझा व्हॉईस पण खूप चांगला येत असेल तुम्हाला. हो, थोडंसं कॉन्फिडन्स आला आहे, कारण एक व्हिडिओ पूर्ण 17 मिनिटचा बनवला आहे. तुम्ही तो जाऊन बघू पण शकता चॅनलमध्ये. कधी कधी आहे ना, पॅकिंग करताना कधी घाण म्हणजे चुकीचं आहे. जसं की आता तुम्ही बघितलं की पॉलिपेपर अर्धाच होता, तर मला दुसरा घ्यावा लागला. असं असतं बघा. आयटम आम्ही घेतो ना, तिथून तुम्हाला जसे डबे दाखवलेले मी खाली, तुम्ही तो व्हिडिओ आधी बघा, त्यात सगळी माहिती दिली आहे साहित्यांबद्दल. तर जे डबे असतात ना, ते आम्ही 50 पीसेसचे घेतो. त्याचा व्हिडिओ पण बनवू की किती क्वांटिटी कशा असते ते तुम्हाला सांगितलेलं ना. मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ऑर्डर किती येतात, आम्ही मॅनेज कसं करतो आणि भरपूर काय काय. तर मागच्या व्हिडिओसारखंच आता परत एकदा व्हिडिओ येणार आहे. सॉरी, माफ करा, तो व्हिडिओ जरा लेट आलेला, कारण त्या व्हिडिओला बनवायला आणि एडिटिंगला खूप उशीर झालेला म्हणून. तर ह्या व्हिडिओला तर जास्त देरी नाही होणार. उद्या परवापर्यंत तो व्हिडिओ नक्की येईल तुमच्या पेजवर. आणि हो, तर त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येण्यासाठी आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, मग तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. तर आता रेसिपीकडे पण बघूया. जसं की तुम्ही बघताय तर तळायला घातली आहे, बटाटे कापून ठेवले. तेव्हा मी बोलत होतो तुमच्यावर, पण तेव्हा आता तुम्ही बघू शकता मस्त बटाटे भजी आहे, जी आता तेलात मस्त फ्राय होते. आणि तिथे मिरची पण ती माझ्यासाठीच केली आहे. मला मिरची खायची होती आणि ऑर्डर पण आलेली. मग मम्मीने ताई बोलली की चला तुला पण मिरची मी तळून देते, तर त्यासाठी त्यांनी मिरची पण घेतली. मिरची तळण्याच्या आधी आहे ना, त्याला कापायचं असतं आणि मस्त मीठ लावून मग त्याच्यावर बेसनचं पीठ घालून मस्त तळायची. तर आता ते सगळं तर दाखवलं नाही, कारण ऑब्व्हियसली ते माझ्यासाठी आहे. तरी मी मिरची तळताना तर दाखवलीच आहे नक्की, कारण तुम्हाला पण दिसलं पाहिजे. तर हे होत होतं, फ्राय होत होतं ते. तोपर्यंत मी तिकडचं ते टेप बीप लावून सगळं ठेवून ते करत होतो. तर बघा, भजी थोडेसे चिपकते, तुम्हाला माहितीच असेल जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल भजी करण्याचा. तर त्यासाठी आधी सगळ्यांना हे काढूया. मी कंटेनर घेतला पॅकिंगसाठी, सगळ्याची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली. मग तुम्हाला आता काय इश्यू नाही राहणार की हा कंटेनर कोणता कंटेनर आहे. हा 500चा कंटेनर आहे. तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, मग तुम्हाला सगळं कळेल की ऑर्डरचं काय असतं, कसं पॅकिंग असते. कारण त्या व्हिडिओमध्येच तुम्हाला कळणार आहे ना की आम्ही काय काय देतो तुम्हाला. तर बघा, मिरची पण फ्राय करताना दाखवले. मिरचीसाठी बेसनचे पीठ खूप लागतं. तर आता हे बेसनचं पीठ ऑब्व्हियसली आपण हे पाण्यामध्ये टाकून आधी त्याचं पीठ करून घेणारच, तुम्हाला माहितीच आहे. आणि मग नंतर मस्त तळणार. आता बघा, पॅकिंगकडे जाऊया. पॅकिंगकडे येताच आहे ना, मदतीला कोण नव्हतं व्हिडिओ काढण्यामध्ये पण, त्यामुळे मला एका हातानेच पॅक करावी लागली. पण नंतर मी केलं, ऑब्व्हियसली करावंच लागलं, कारण त्यांच्याकडे पण म्हणजे जे कस्टमर आहे त्यांच्याकडे पण ऑर्डर व्यवस्थित झाला पाहिजे आणि त्याची पॅकिंगची काळजी पण मला घ्यायची आहे. तर चला, आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबत लाईक पण करा. बाय.